शेतकरी मित्रांनो, योगेश फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिमला मिरची। या शिमला मिरचीमध्ये सगळ्यात जास्त जो रोग पडतो तो म्हणजे आता पावसाळ्यात जे शिमला मिरची घेत आहे शेतकरी आणि त्यामध्ये रोग पडत आहे तो म्हणजे गोगलगाय। आता गोगलगाय शेतकरी मित्रांनो, यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात आणि कशा कराव्यात ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओत देत आहे। तर या व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। शिमला मिरचीमध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव कशावर आणि कसा होतो हे पाहूया, जाणून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा। तर सगळ्यात पहिल्यांदा जी पन्नी आपण आथरलेली आहे यामध्ये आपण पाणी देतो आणि या पाण्यामध्ये आपण आपली जी ड्रीप आहे या ड्रीपद्वारे ही ड्रीप पाहू शकता तुम्ही। या ड्रीपमध्ये ज्या व्यक्ती पाणी आपण देत राहतो त्यामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव हा पावसाळ्यामध्ये दिसून येतो। यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना कराव्यात, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गोगलगायीचा प्रादुर्भाव कुठे झाला हे पाहूया। हे पाहू शकता तुम्ही, यावर गोगलगायीचा प्रादुर्भाव झालेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा जे खालचं मूळ राहते खोड, ह्या खोडाला असं खाल्लेलं आहे आणि हे पूर्णपणे खाऊन टाकते। त्यामुळे झाडाची जी चालना आहे ती खुंटते आणि झाड हे मरून जाते। तर यावर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा कीटकनाशकाचा प्रयोग केलेला आहे, त्यामुळे यामध्ये सगळ्यात कमी प्रादुर्भाव दिसत आहे। तर तुम्हाला सुद्धा मी कीटकनाशक सांगणार आहे। त्याचं नाव शेतकरी मित्रांनो स्नेल किल म्हणून बाजारात येते। स्नेल किल तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे स्नेल किल। यामध्ये मेटल्डिहाइड 2.5% मध्ये येते आणि हे टाकायचं कसं कीटकनाशक, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मुरमुरे, आपल्या दुकानामध्ये मुरमुरे भेटते किंवा तुमच्या घरी जर तांदूळ असेल तर या तांदूळावर सुद्धा प्रयोग केला जाते। तर तांदूळाला चोळून घ्यायचं हे पूर्णपणे, आणि महत्त्वाची गोष्ट नाकाला आपल्याला पूर्णपणे असं बांधून घ्यायचं आहे, कारण याचा एवढा उग्र वास येतो। हा उग्र वास आपल्याला घ्यायला थोडीशी तकलीफ जाते, त्यामुळे आपल्याला नाकाला घेणे आवश्यक आहे आणि हातात सुद्धा पंजे घेणे हे सुद्धा आवश्यक आहे। तर मुरमुरे किंवा फुटाणे जरी असेल तरी चालेल, याला चोळून घ्यायचं आणि शेतामध्ये जिथे तुम्ही टाकत असाल किंवा कपाशी जरी असेल तुमच्या कपाशीमध्येही खूप चांगला आहे। यामध्ये गोगलगाय, त्याचबरोबर जे शेतामध्ये आपल्या पैसा म्हणून एक येते, पैसासारखी ज्याला आपण नंदी बैल अशी सुद्धा म्हणतो, हे सुद्धा याने नष्ट होतात आणि गोगलगायसुद्धा नष्ट होतात। तर यासाठी आपल्याला शेतात फेकून द्यायचं आहे। जर तुमच्या शेतामध्ये शिमला मिरची किंवा कोणतंही तुम्ही रोप लावलं असेल यावर पन्नीवर, तर तुम्हाला जिथे जिथे असं शिमला मिरची आहे क्षेत्रावर तुम्हाला बरोबर टाकायचं आहे ते। त्यामुळे तुमच्या शेतात येणारी गोगलगाय किंवा असणारी गोगलगाय ही पूर्णपणे नष्ट होईल आणि तेही 24 घंट्याच्या आत तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिसणार सुद्धा नाही आणि दिसले तर मृत अवस्थेत दिसणार। कारण आपल्याला कीड नियंत्रण हे करणं आवश्यक असते आणि पावसाळ्यात कीड नियंत्रण हे सगळ्यात पहिला एक मुद्दा आहे। एकदाचं खत कमी झालं तरी चालेल, पहिला डोस दुसरा डोस, पण कीड नियंत्रणासाठी आपल्याला ह्या उपाययोजना करणे आवश्यक आहे। तर आता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।